वायकर साहेब, सर काल रेल्वे लोकलमध्ये मुंबईच्या चाकूने भोसकून मारण्याचा प्रकार घडलेला आहे. चालू लोकलमध्ये ही घटना घडली. ही दुसरी घटना आहे. हो, प्रामुख्याने लोकलमध्ये छोट्या मोठ्या तक्रारी नेहमीच असतात. जागेवरनं असतात, चढण्यावरनं असतात, उतरण्यावरनं असतात. परंतु लोक येतात, लोकलमध्ये चढतात, आपल्या स्टेशनवरती उतरतात आणि निघून जातात. परंतु कालचा जो प्रसंग आहे हा भयावह आहे. खरं म्हणजे लोकलमध्ये तो चाकू घेऊन मारतो आणि खरं म्हणजे चाकू तो नेऊ कसा शकतो हा पहिला प्रश्न आहे. याचा अर्थ तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता का की आहे का हे देखील त्यातनं पाहिलं पाहिजे. याच्या अगोदर देखील राजनाथ सिंग यांचे बॉडीगार्ड यांचा देखील त्यांच्या बॉडीगार्डच्या मुलावर देखील अशाच पद्धतीने चाकू हल्ला झाला होता. तर ही त्यांची मानसिकता का बदलत चालली आहे लोकांची कळत नाही. आणि मुंबईमध्ये असं पूर्वी जुने चाकू तलवारी हे असायचे, पण मध्यंतरीच्या काळामध्ये आत्तापर्यंत अशा पद्धतीच्या घटना घडल्या नाही. बाकीच्या राज्यांमध्ये अशा काही घटना जास्ती प्रमाणात होत असतील, पण मुंबई माझी ही सेफ आहे. आणि अशा पद्धतीच्या वृत्ती असेल तर त्या वृत्तीला करारून विरोध केला पाहिजे आणि अशाला कठोरती शिक्षा झाली पाहिजे आणि पोलिसांनी अशांना दबोचलं पाहिजे. रेल्वे पोलिसांकडे त्याची खरं तर पूर्ण जबाबदारी असते. मेट्रोमध्ये पूर्णपणे सुरक्षित बॅगा स्कॅन करून आपल्याला पुढे सुरक्षा व्यवस्था आहे. मात्र मुंबई लोकलला तशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत नाही. नाही, खरं म्हणजे सांगू ना, आपण स्कॅनिंग करतो, सर्व काही करतोय. हे ॲक्च्युली याच्यामध्ये टेक्निशियन देखील असणं गरजेचं आहे. आपण कोणतरी आणतो सिक्युरिटीसारखा तो उभा करतो, कोण येतोय जातोय धावत निघून जातोय असं नाही. ज्या वेळेला अशा पद्धतीच्या सिस्टीम इलेक्ट्रॉनिक वगैरे आम्ही लावतो त्यावेळेला त्या ठिकाणी पाहणारा टेक्निशियन किंवा बघणारा जो कोणी असतो हा देखील त्या पद्धतीचा असला पाहिजे. नुसतं शो म्हणून आम्ही रेल्वेने जाताना चेकिंग करायची म्हणून त्यातनं जायचं किंवा तिथे पू आवाज येतो आहे एअरपोर्टला देखील अशाच पद्धतीने आहे. तर त्या ठिकाणी टेक्निकल आणि कुशल ज्याला त्यातली नॉलेज आहे अशी लोकं त्या ठिकाणी उभी केली तरच याच्यावरती आणखीन अंकुश येऊ शकतो. मुंबई लोकलचा वारंवार सातत्यानं अनेक मुद्द्यांच्या अनुषंगानं, खास करून गुन्हेगारीच्या अनुषंगानं हा प्रश्न सातत्यानं चर्चेत होतो. त्यावरती कारवाई किंवा त्यावरती एक मोठं विजन बनवण्याची गरज असं वाटत नाही किंवा कायमस्वरूपी नाही. ही मानसिकता मी सांगितलं ना, मुंबईसारखा सेफ सिटी नाही आहे कुठली. मानसिकता जी का झाली आहे ना याच्यावरती पोलिसांनी विचार करणं आणि संशोधन करणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे. हा चाकू घेऊन जाऊच कशा शकतोय? तो काय भाजी कापायला घेऊन गेला होता का? त्याच्या नेहमी खिशात असायचं? त्याची तशी वृत्ती काय तशी होती का? तर या सर्व गोष्टीचा पोलिसांनी शोध लावला पाहिजे. आपण मगाशी म्हटलं की रेल्वे पोलीस देखील सक्षम होणं गरजेचं आहे. आणि मी बघतो, मी ज्यावेळेला रेल्वेच्या बैठका घेतो त्यावेळेला एका बाजूला 10-15 पोलीस बसून असतात. तर तसे नको, तुम्हाला पॉईंट दिले पाहिजे. त्यांचा जो कोणी सिनियर किंवा सब इन्स्पेक्टर असेल त्या स्टेशनचा त्यांनी याच्या बाबतीमध्ये आढावा घेणं रेल्वेमध्ये की ज्या ज्या ठिकाणी त्यांना माहिती आहे की अशा वृत्त्या होऊ शकतात किंवा प्रवृत्ती होऊ शकते, घटना घडू शकते, तर अशा वेळेला त्या ठिकाणी ज्याला इन्चार्ज दिलेला आहे त्यांनी जागरूकता आणून त्यांची जी पॅट्रोलिंग आहे आणि बाकीच्या गोष्टी आहेत ह्या सर्व काटेकोरपणे केल्या पाहिजेत. वायकर साहेब, काल बसण्याच्या ह्याच्यावरून वाद झाला होता आणि त्यानंतर दोघांना म्हणजे त्याचा टेम्पर झाला आणि त्याने नंतर हत्या केली. परंतु जागा मिळत नाही म्हणून हा वाद झाला होता. रेल्वेमध्ये जी वाढणारी गर्दी आहे त्याला पर्याय उपलब्ध असणं गरजेचं नाही वाटत? नक्कीच आहे. या बाबतीत आपण माहिती आहे मुंबईमध्ये जी लोक आहेत तर 880 स्क्वेअर किलोमीटरच्या अंतरामध्ये मुंबई आपली वसलेली आहे. आणि या मुंबईमध्ये जवळजवळ 2011च्या सेन्ससप्रमाणे 1,29,00,000 आहे. परंतु आता 26चा जेव्हा सेन्सस होईल तेव्हा मुंबई ही 2 कोटीच्या वर पोचलेली असेल. आणि अशा वेळेला कनेक्टिव्हिटी असावी हे मी सभागृहात लोकसभेत मांडलेलं आहे की मेट्रो आणि रेल्वे स्टेशन यांची कनेक्टिव्हिटी असावी. ट्रान्सपोर्ट जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढलं पाहिजे. त्यानंतर मुंबई डबल डेकर करू शकतो का रेल्वे आपण, याच्यावर देखील चर्चा चालली आहे आणि याच्यावर आम्ही संशोधन देखील करतो आहे की मुंबईमध्ये आपण डबल डेकर रेल्वे करू शकतो का. तर ह्या सर्व गोष्टी चाललेल्याच आहेत, पण या वृत्तीला कुठेतरी आपण बंदी घातली पाहिजे हा मुख्य प्रश्न आहे. वायकर साहेब, काल मुंबईमध्ये पाऊस खूप जोरदार पडला. एका दिवसातला सगळ्यात जास्त पाऊस पडल्याचा खरं विक्रम 43 मिलीमीटरच्या पुढचा पाऊस काल नोंदवला गेला एका दिवसात. पण अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या बघायला मिळाला. महापौरांच्या समोरच एक व्यक्ती पाण्यात पडतानाचं दृश्य खरं तर काल महाराष्ट्रानं पहिल्यांदा बघितलं. तर तुम्हाला लोकांनी ट्रिपल इंजिन सरकार आलेलं आहे, तुमचं कौतुक होतं विकासासाठी. तुमच्या पक्षामध्ये लोक विकासासाठी येतात, मात्र जे समोर दिसतं ते भकास आहे. तुम्हाला माहिती आहे ना, मुंबईमध्ये आपण पावसाची वाट बघतोय. देशामध्ये पण आपण पावसाची आणि राज्यामध्ये देखील पावसाची वाट बघतोय. शेतकरी असो तुम्ही असा, आणि ते जेवढी हीट वाढलेली आहे त्याच्या अनुषंगाने.
पहिला ज्यावेळेला पाऊस पडतो ना त्यावेळेला अशा गोष्टी होतात. तुमचं घर देखील आता तुम्ही असेल तर पहिल्या पावसामध्ये कुठून पाऊस येतोय, कोण पत्रा लावतो, कोण प्लास्टिक लावतोय, हे पहिल्या पावसामध्ये कुठेही पहिल्या दिवशी हे होणारच असतं. आणि त्याच्यासाठी मुंबई महानगरपालिका पहिल्याने देखील सज्ज होती, आताही आहे आणि याच्या पुढेही राहणार आहे. त्यामुळे पहिल्या पावसामध्ये हा नॅचरल तुमचा दावा आहे की पुढचा जेव्हा पाऊस होईल तेव्हा नक्कीच सगळं 100% मुंबई हा बशीसारखा एरिया असल्या कारणाने तिन्ही बाजूनी समुद्र आहे, आउटलेट आपल्याकडे आहेत. परंतु जे प्लॅस्टिक टाकतात, आपण एका बाजूने स्वच्छता करतो ठीक आहे, पण आपल्यामध्ये असलेली जी प्रवृत्ती आहे की गटारामध्ये त्या उशा टाकणं, आंब्याच्या पेट्या टाकणं, आणखीन बाटल्या टाकणं, याच्यावरती देखील ते प्रबोधन म्हणून लोकांनी स्वतः देखील जागरूक राहणं गरजेचे आहे. सत्तावधी तुम्ही ठाकरे पक्षात होते हो, तेव्हा देखील हीच परिस्थिती, मात्र त्यावेळेस ठाकरे जबाबदार असायचे, आता लोक जबाबदार आहे असं पाहायला मिळते. नाही सर्वच ह्याला मानसिक, मी मगाशी पहिलाच देखील म्हटलं की तुम्ही जे गटारामध्ये, नाल्यामध्ये, कचऱ्यामध्ये टाकता, एवढा 5,500 टन कचरा आपल्यामध्ये निर्माण होतो आहे, तो का होतो आहे याच्यावरती देखील एक लक्ष देणं गरजेचं आहे आणि आपल्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. पहिल्या पावसात हे होणारच, पण पहिल्या पावसानंतर हे आता घडणार नाही. वायकर साहेब, नसरापूर प्रकरणाचा आज निकाल लागतोय. खरं तर कोर्टानं खूप जलद गतीने हा सगळ्या न्यायालयाची सुनावणी केली, सगळ्या तारखा युक्तिवाद पूर्ण झाली आणि आज कोर्ट निकाल देतो. खरं तर गंभीर घटना होती, अख्खा महाराष्ट्र त्या घटनेवरनं संताप बघायला मिळालेला होता महाराष्ट्रात. खरी गोष्ट आहे, एखाद्या 4-5 वर्षाच्या मुलीवरती एखादा 60 वर्षाची व्यक्ती ही अशा पद्धतीने बलात्कार करते आणि त्यामधून महाराष्ट्रामधून तीव्र त्याचा निषेध केला गेलेला आहे. रस्त्यावरती पुण्याच्यापासून सर्व मुंबईपासून सर्व रस्त्यावरती देखील आले. फास्ट ट्रॅकमध्ये हा खटला घेतला गेला आणि 2 महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट लागते. खरं म्हणजे अशा नराधमाला फाशीच झाली पाहिजे. आणि लोकांची देखील हे आहे की जी वृत्ती तुमची मनोवृत्ती आहे की लहान मुलांच्या बाबतीमध्ये, आपण आता लहान मुलांमध्ये मोठ्या माणसाबरोबर भेटायला बाहेर फिरायला पण जातोय, गार्डनमध्ये जातात, कुठे जातात, ती ही वृत्ती आहे ना, ही चेपून टाकली पाहिजे, खतम केली पाहिजे आणि त्यामुळे त्या व्यक्तीला फाशीच झाली पाहिजे. सर, राजकीय प्रश्न आहे की महाविकास आघाडीच्या बैठकीत 23 आमदार अनुपस्थित होते, त्यांचे असं कळते आणि उद्धव ठाकरेंनी प्रश्न विचारला हताशपणे की आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत. खरं म्हणजे एखाद्या पार्टीने किंवा 3 पार्ट्यांनी किंवा बाकीच्या पार्ट्यांनी ज्या वेळेला मिटिंग लावतात त्यावेळेला सर्व पार्टीचे आमदार असतील, खासदार असतील, ज्या वेळेला बोलवतात त्यावेळेला त्यांनी कंपल्सरी जायला पाहिजे. आता त्या आमदारांच्या मनामध्ये काय आहे हे मी नाही सांगू शकत. ते कोणत्या उद्दिष्टाने, कामाच्या उद्दिष्टाने गेले आहेत की आणखीन काही उद्दिष्टाने गेले, कारण तुम्हाला माहिती आहे प्रत्येक ठिकाणी परिवर्तन होतं आहे आणि त्यामागे कोणाचं काय परिवर्तन होत असताना त्यांचं उद्दिष्ट काय आहे हे त्यांना आता कळलं पाहिजे. आगामी काळात आमदारांचंही परिवर्तन होणार आहे ठाकरे गटाची, अशी चर्चा आहे. खासदारांनी परिवर्तन केलं विकासासाठी, आता आमदार हे विकासासाठी येतील अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. असं चित्र दिसतंय मला देखील आणि अशी कुणकुण मला देखील आहे की आमदार नाही, नगरसेवक देखील काही असे तर बोलायला लागलेले आहेत, अरे आम्हाला कामं करायची आहेत आणि कामं करत असताना निधीचा आम्हाला उपलब्धता होत नाही आहे. तर ती त्या पद्धतीने त्यांची आता मानसिकता बनत चाललेली आहे. वायकर साहेब, कधी होईल ऑपरेशन? खासदारकीचं ऑपरेशन झालं, आता म्हणायचं तुम्हाला कुणकुण लागली म्हणजे तुमच्या नेत्यांपर्यंत पोहोचत असेल तर हे आगामी काळात होईल असं दिसतंय. मग साधारणतः मुहूर्त कधीपर्यंत होईल असं दिसतंय? मुहूर्त काढा, आता पत्रकारच काढू शकतील मुहूर्त. सर, खरं तर हिंदुत्व म्हणजे शिवसेना असं एक समीकरण राहिलं. राम मंदिरासाठी तुमची आंदोलनं देखील पाहायला मिळाले. मात्र राम मंदिराच्या जेव्हापासून पायाभरणी झाली आणि आता मंदिर उभं राहिल्यानंतर त्याच्या दानपेटीतल्या पैशावरती अनेक लोक डल्ला मारताना पाहायला मिळते. सर्वसामान्य हिंदूमध्ये यामध्ये संतापजनक लाट आहे. तुमची याच्यावरती प्रतिक्रिया? खरं म्हणजे राम मंदिरच्या बाबतीमध्ये माझं देखील त्याच्यामध्ये योगदान आहे. अयोध्येच्या बाबतीमध्ये देखील ज्यावेळेला 1992 साली बाळासाहेबांनी आदेश दिला होता आम्हा सर्वांना, शिवसैनिकांना, नगरसेवकांना, त्यावेळेला आम्ही ती बाबरी मस्जिदच्या बाबतीमध्ये आम्ही त्यावेळेला देखील गेलो होतो. त्याच्यावरनं केस देखील झाल्या, बाकीच्या गोष्ट झाल्यात. परंतु एखाद्या देवळामध्ये जो भाविक आपला पैसा टाकतो, हा भाविक बाकी कुठे टाकणार नाही पण देवळाला टाकेल. त्यामुळे प्रत्येकाच्या दानपेट्या, मोठमोठ्या जे आपले मंदिर आहेत त्यांच्या दानपेट्या देखील आणखीनच एखाद्या राज्याप्रमाणे फुगलेल्या आहेत काहींच्या. मी पाहिलं, आता आम्ही साऊथला गेलो होतो आणि साऊथला तिरुपतीला देखील गेलं, त्यावेळेला आमच्या बँकांच्या बरोबर चर्चा झाली की दिवसाला किती अशी निधी जमा होतं, तर 5-5 कोटीपर्यंत होतं दिवसाला. मग त्या 4 बँका आहेत, त्या 4 बँकांना आज ह्या बँकेच्या डिपॉझिट करायचे, उद्या दुसऱ्या अशा 4 बँका आहेत त्यांना डिपॉझिट करा. म्हणजे लोक पैसे भावनेने हे पेटीमध्ये टाकतात की ती बाबा त्याच्या भावना असं की याच्यातनं कोणतरी गरिबाला त्यातनं काही मदत झाली पाहिजे, मंदिराचा उत्कर्ष झाला पाहिजे, धर्माच्या आपलं आणखीन चांगलं काही झालं पाहिजे. परंतु ज्या वृत्ती जे आहेत, जे मगाशापासून आपण जे चाललेलं आहे, त्या वृत्तीला कुठेतरी केलं पाहिजे की हे देवाचा पैसा आहे, हा देवाचा पैसा खाल्ला नाही पाहिजे, चोरला नाही पाहिजे.
तर ते कुठेतरी त्यांच्या मनामध्ये आलं पाहिजे आणि अशा लोकांना देखील शिक्षा झाल्या पाहिजेत. चोरी करणारे मी कुठल्याही ह्याच्यामध्ये असेल आणि देवाच्या दरबारात चोरी करतो तो मनुष्य किती निर्धावलेला असेल हे दिसून येतं. संजय राऊतांनी पत्र लिहिलंय. ते आता मराठवाड्याच्या आणि इतर दौऱ्यावर जे ते निघणार आहेत, जिथं जिथं हे खासदार जे त्यांची साथ सोडलेली आहे त्या मतदारसंघामध्ये आता फिरणार आहेत. मग मी काय सांगू नाही, परंतु मी काय सांगू त्याच्यावर ज्यांना डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता उद्धव ठाकरे आता अगोदर फिरले असते तर आता तो त्यांचा प्रश्न आहे ना. त्यांनी अगोदर फिरायचं नंतर फिरायचं की फिरायचं नाही हा त्यांचा प्रश्न आहे. सर देवेंद्र भारती यांना पत्र लिहिलंय संजय राऊतांनी. संजय दिना पाटील यांनी एक वक्तव्य केलं होतं की 5 खून केलं असं म्हणून, त्याच्या तपासासाठी त्यांनी पत्र दिलं. काय आहे, एखादा व्यक्ती भाषण करत असताना किंवा जोशमध्ये बोलतो माझं भाषण किती चांगलं झालं पाहिजे किंवा आणखीन काय आलं, एखाद्याने एखाद्याला उत्तर दिलं का तो त्याच्यापेक्षाही मी चांगलं असं कसं उत्तर देईन त्या अनुषंगाने ते झालेलं आहे. आणि रागामध्ये कोणी बोलून जातं म्हणून पत्र दिलं म्हणून त्यांनी चौकशी करावी असं नाही आहे. पत्र दिलं आहे ना तर त्या आयुक्तांनी त्याची चौकशी करावी. शरद पवार म्हणतात की आमचा एकही खासदार फुटत नसतो. आता शरद पवार साहेबांच्या मनामध्ये काय हे कोणीच सांगू शकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.